स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सर आज ब्लॉग कसा निघणार सांगतो तुम्हाला. हा ब्लॉग आहे, मी गावाला चाललो आहे अचानक भयानक. प्लॅनिंग नाही आपलं. हे बघा, याच्यामध्ये गावाला चाललो आहे. बॅग बिग सगळी रेडी झाले. आता दुपारच्या ट्रेनला जाऊन बसायचं आहे. सो आता बघू गेल्यावरती ट्रेनमध्ये. तर गाईचं बघा आलो स्टेशनला. आता वाजले 3:04 आणि इथे आपल्याला सीट भेटले. त्या 2 विंडो आपल्या ती एक ही एक. आणि ट्रेन आत्ताच जस्ट आली 3 वाजून. मला वाटतं 3 वाजता आली असेल. आणि आता सीट भेटले. आपण बॅग टाकले आतमध्ये पद्धतशीर आपली. बॅग टाकून बसलो आहे. बघूया आता काका येतील, त्यांचं सामान इथे लागणार आहे ह्या पॅसेजला पूर्ण. सो बघू आता कसं जायच. ट्रेनमध्ये बसलेलो आणि हा बघा हे सामान, हे बोर्ड आहे ते उचलायला एक नेऊन ठेवलं आहे. आता अजून एक न्यायचे, अजून 2 न्यायचे. तिथे 2 नेले पहिले, आता 2 नेतो परत. आणि तिकडे अजून एक होतोय रेडी. सो आता जाऊया, हे उचलूया. जाम जड यायला वैताग आलाय मला. चला तरी बाय बाय. काहीच बोर्ड आणून ठेवलेला आहे. हा बघा इथे या जागेवर. आणि वेदांतबाईचे फाशी फुगले. हा मस्त बसून एन्जॉय करतोय. आमची फाशी फुगले इथे. ते उचलता उदास झाले, उदास. अजून 2 आणायचे. आता 2 आणले की आम्हाला काय फ्राईड राईस भेटणार ना. वेदांतबाई खुश, हम खुश. अजून 2 आणले की फ्राईड राईस भेटेल. चाय पाणी चाय पण नाही, पाणी पण नाही, डायरेक्ट फ्राईड राईस. चला भेटू आता परत तिकडेच. वेदांत भाई जा रहे. वेदांत भाई का चाय पानी मिल गया है. वेदांत भाई मेरा भी चाय पानी आ चुका है. हम लोग का चाय पानी आ चुका है. रुक, इसको भी लेके जा. हाँ शेव पाहिजे ना. तुम्ही घरात खा शेव. तर गाईचे पद्धतशीर बांधून घेतलं आता इथे. शविष्या बांधून पद्धतशीर टाईट बांधून घेतलं आहे. हलतंय ते वरती. मी तिथे एक बांधले. ठीक आहे, आता बांधलं आहे. आता मग आता नाश्ता करू आणि झोपून जाऊ. मोबाईलला चार्जिंग कमी आहे, चार्जिंगला लावतो आता पहिले. ट्रेन सुटेल लेट, तर वैताग आला आता. बघू काय ते. चलो बाय बाय. तर काही आता नाश्ता करायला घेतला आहे. बघा नाश्ता बघा काय आहे. इकडं स्प्राईट पाणी सगळं ठेवलं आहे. वैताग आला. आणि वरनं इथे एक बेवडा बसला, तो पिडतोय. बघून देईल एक पौशा 1 साईड. सो चला नाश्ता करू, बाय बाय. तर गाईज आता गर्दी खाली झाली आहे. आणि रोज स्टेशन आलं आहे फुल एकदम. बघा फुल खाली ट्रेन. असं बरं वाटलं ना. 2 मिनटासाठी उठलो फक्त. पॉवर बँक लावला, मोबाईल चार्जिंग कमी. काका बसले माझ्या सीटवरती. मिस्ट्री बॉक्स मिस्ट्री बॉक्सचे अनबॉक्सिंगवाले पार्टनर. आणि हे मला कसलं जागेत झोपलेलं. असं वाटतंय तुला चालू घरात झोपलं सुद्धा परवडलं असतं असं वाटायला. मेंढे ट्रेन नुसती थांबत जाते. 8:07 टायमिंग दिला रोयाला. आणि गाडी पोचते 9 वाजून कितीला, 9:45 गाडी पोचते रोयाला. 8:07 आणि 9:45 कुठे राहिले. टायमिंग सगळा चुकीचा टायमिंग दिला तुम्ही. सुटली बाई ट्रेन, लगेच सुटली. माझी सुटली लगेच ट्रेन. काकांची जागा गेले. दुपार आता पडला. 1 साईड थंडी आहे. थंडी वेकर चालू आहे इकडे. क्रॉसिंग
गाईज आता खेळ आलाय. पब्लिक पब्लिक ओनली पब्लिक. वन साइड गर्दी आहे, वन साइड गर्दी. वाजले बघा किती, 11:15, 12:15 वाजले, 12:15. एवढ्या लेट नाहीत आहेत आम्हाला पोचायला तरी 2 वाजतील. गाडी लगेच सोडली भाई, बस झालं. गाईज आता वाजलेत 12:30. 12:30 होऊन गेले. 12:30, 11, 12:35 झाले. माझ्याकडे मागे आहे. आणि आता आम्ही पोचलो चिपळूणला. चिपळूण स्टेशन. इथून अजून तरी आम्हाला पाऊण तास लागेल. पुढच्या आमच्या स्टेशनला जायला. तर आम्ही तिथे उतरल्यावर बघू. बघा 12:35 झाले प्रॉपर. ट्रेन पण सुटले. खूप वैताग आला. आता बघू काय खायला पण नाही आला आज. बाहेर गेल्यावर बघू आता उतरल्यानंतर काय खायला भेटतंय काय. खाल्लंय तसं पण आता भूक लागली. बघू उतरल्यानंतर काय भेटलं तर बघू. चिपळूण स्टेशन मस्त गेलं. चिपळूण स्टेशन तुम्हाला दाखवतो, जर दिसला तर. ट्रेन चालू झाल्यावर बघू. कुठे गेलं स्टेशन? ती पाठी बंद दिसत आहे. ते स्टेशन आहे ना, त्याच्या पुढचं स्टेशन आपलं आहे. अजून एक स्टेशन हा इथून दिसेल. ते दिसलं तर नाही दिसायचं. ह्याच्या पुढचा स्टेशन आपला आहे. आपण तिकडे उतरणार पुढे. बघू आता गेल्यावरती काय विषय होतो. चला ट्रेन चालू झाली. आतमध्ये दरवाजा बंद करा, थंडी बेकार वाजते. गाईस इथे थंडी एवढी आहे ना. मी टी शर्ट घातलंय. टी शर्ट वरती अजून एक टी शर्ट आहे आतमध्ये. टी शर्ट वरती टी शर्ट घालून फिरतो. एवढी थंडी आहे बेकार. अजून त्याच्यावरती शॉल घेणार आता उतरल्यानंतर. एवढी बेकार थंडी आहे ना, जाम कान बिन बसलेत फार. सो आता उतरल्यानंतर बघूया. हे पटापट उतरायला लागेल. उतरताना तर व्हिडिओ बघा. उतरल्यानंतर पहिले बघणार मी, मग व्हिडिओ काढणार. पहिले बघायचं फुल एकदम. परत सिग्नल लागला 6 वाड्याला. एक स्टेशनसाठी सिग्नल लागला आणि ट्रेन बाई लगेच. लगेच आले मुंबईला झाला. आवाज किती लगेच आले मुंबईला झाला.
निघू. पुढचा स्टेशन आपलं आहे आणि हे सगळं सोडून झालंय. याची फक्त एक रशी काढायची. फक्त ऐन टायमाला गाठ सुटू दे. आता बघू पुढच्या स्टेशनला कोण कोण थांबलंय. बाई बघू काय विषय होतो. आपले चलो मिळते फिर. रात्रीच्या वाजलेच बघा आणि ह्याला गाडी खेळायची. गाड्यान खेळतोय. काय बोलायचं. काय आजकालची पोरं ही गाडी मिळून खेळतात. काय टाइम त्यांना दिसतो की नाही काय मॅनेजमेंट. सो बघूया आता पुढच्या स्टेशनला उतरू. आपलंच स्टेशन आहे. जरा सोपं आपण आरवली स्टेशन. हॅशटॅग आरवली रोड. आपल्या जागेवरती आलोय आपण. तर काही आता उतरलोय. बघा कशा बोर्ड घेऊन चाललेत. हा हे इथे एक आहेत. पुढे अजून 3 जण आहेत. 3 बोर्ड आहेत म्हणजे 6 जण आहेत पुढे. बघा आता उतरलं. वैताग आलाय. छान भारी. कसे चाललेत 1 2 पुढे. थंडी तर नाही एवढी. थंडी वाटत होती पण थंडी नाही आहे. हे आपलं स्टेशन आणि हा आपला टेम्पो. लोडिंग चालू आहे. लोडिंग. आता मी माझ्या गावाला नाही जाणार आहे. यांच्या गावाला जाणार आहे. माझ्या गावाला मी सकाळी जाणार. सो आता बसू टेम्पोत आणि जाऊ. भूक तर जाम लागले बाई. काय खायला म्हटलं तर बरं आहे. बघूया आता पुढे गेल्यावर कसं काय. त्या असा उजेड मारायचा होता ना मगसपासून. कुठं होतास कुठं तू. मस्त उजेड आला. काय पण बोला. चला आता बाय बाय. बैठक मांडली ना पद्धतशीर. तर काय वाजलेत बघा इथे किती. 2 वाजून गेले. नाही 2 नाही जास्त झाले. त्या घड्या पण नाही चालत आहे. आता नाश्ता करायला थांबलोय पद्धतशीर. हा हे बघा यांच्या गड्यात पद्धतशीर दिसतात. नाही हो मग बरोबर वाजलं माझ्या गड्यात. काय चुकीचं नाही. आरवलीमध्ये नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता रात्री भुर्जी पाव रात्रीचे फेमस. आरवलीतला भुर्जी पाव. There's not much to do when all I can is thinking about you. Not doing well, don't know where you are, 'cause you're not here. It's been way too long. If I could lay down beside you, I would. When nothing really matters, that's all I want to. I hope that you were safe and that I was safe. आमच्या गावी नाही. If I could lay down beside पण you, गावाला त्याला सांगायला गेलं तर. आणि विषय असा झाला आहे की आलो पण घरात नाही गेलं. बाहेर मारतोय. ते बघा इथं शेकोटे वगैरे पेटवत आहेत. आणि यांनी शेकोटे पेटवलेले आहेत. ते बघा हे झाड कोणतं आहे बघा. मला दिसत असेल तर वडाचं झाड आहे. वडाचं वडाच्या झाडाखाली सगळं पेटवलेलं आहे बघा. प्रॉपर वडाच्या झाडाखाली सगळं पेटवलेलं आहे. बघत बघत बघचोदी करतात ते सगळे. टेम्पो मध्ये पण तेच चालू होतं.
आता मस्त शेगडी घ्यायची. आज थंड झालेत. So, हा ब्लॉग इथंच एंड करतो. कसा वाटला सांगा मला. आता डायरेक्ट उद्या सकाळी चांगला ब्लॉग बनवू. बघू बनतो की नाही. बनला तर टाकायचा, नाही तर नाही टाकायचा. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा.